तर मुंबईवर अदानींचं अतिक्रमण याबाबत राज फडणवीसांना भेटले असतील असं राऊतांनी म्हटलंय। राज ठाकरे फडणवीस भेटीवरून राऊतांनी खोचक टोला लगावलाय। मराठी नेत्यांनी एकत्र यावं, आम्ही अजूनही आशावादी असल्याचं राऊतांनी म्हटलंय। भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते हे मराठी माणूस आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत, हे लोकांनी ठरवलेलं। दोघे भेटले असतील, ते का भेटले असतील, कोणत्या संदर्भात भेट, कदाचित ते मुंबईवर जे गौतम अडाणीचं अतिक्रमण सुरू आहे त्या संदर्भात राज ठाकरेंना काही सांगायचं असेल, हे थांबवायला पाहिजे गौतम अडाणीचं आक्रमण मराठी माणसावरचं, तो त्यांनी विषय कदाचित घेतला असेल। त्यांनी ड्रीम लाइनर विमानाचा जो अपघात झाला त्याच्यावरती काही भूमिका मांडलेली आहे, त्या संदर्भात ते भेटले असतील। तुम्ही वेगळ्या वेगळ्या शंका घेऊन मूळ मुद्द्याला जी बगल देत आहे ती बरोबर नाही। मराठी माणसाचं एकत्रीकरण यासाठी मी शेवटपर्यंत आम्ही सगळे आशावादी आहोत। शेवटच्या मिनिटापर्यंत आम्ही या भूमिकेत राहू की मुंबई परप्रांतीय उद्योगपती अशा पद्धतीने गिळत असतील आणि त्याला भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेसारखे लोक आर्थिक लोभापोटी मदत करत असतील तर सर्व मराठी नेत्यांनी महाराष्ट्र अभिमान्यांनी एकत्र यावं।